राज्यातील महापालिका निवडणुकाच्या अनुषंगाने आता राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे। नेते मंडळी जाहीर सभेतून एकमेकांवर टीका करत आहेत। त्यामध्ये एमआयएमचे नेतेही महाराष्ट्रातील प्रचारात सक्रिय झाले असून असदुद्दीन ओवैसी यांनी अकोला आणि अमरावती येथे जाहीर सभा घेतली आहे। त्यावेळी बोलताना भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या वक्तव्यावरून पलटवार केला आहे। त्यांनी एक मौलाना म्हणाला, मला 4 बायका आणि 19 मुलं आहेत। मी प्रत्येक हिंदू व्यक्तीला आवाहन करते की ते 19 मुलं जन्माला घालत असतील तर आपण किमान 4 मुलं जन्माला घालती पाहिजे, असे भाजप नेत्या नवनीत राणा यांनी म्हटलं होतं। तर आता अमरावतीत निवडणूक प्रचार सभेदरम्यान असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीत राणांवर पलटवार केली आहे। तुम्ही 4 नाही तर 8 मुलं करा, आम्हाला काय करायचंय, असे म्हणत नवनीत राणा यांनी हिंदूंना मुलं जन्माला घालण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून टीका केली आहे। अमरावती आणि औरंगाबाद मध्ये काहीच होणार नाही, बडनेरामध्ये आपल्या सगळ्या जागा निवडून आल्या आहेत पाहिजे, जे काकांचे नाही झाले ते आपले काय होणार। आणि काही जण म्हणतात अजित दादा आमचं काम करणार, आता घडीची वेळ गेली आणि पतंगची वेळ आली आहे, असे म्हणत ओवैसींनी अजित पवार यांच्यावर देखील टीका केली।